नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या टीव्ही 6 मराठी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी दोन अशा मोठ्या बातम्या, दोन अशा ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेल्या आहे. पहिली ब्रेकिंग न्यूज म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याबद्दल. आजचा रविवार असल्यामुळे मे महिन्याच्या हप्त्याबद्दल काय अपडेट आहे, कोणत्या महिलांना इथे पैसे जमा झाले, किती महिलांना पैसे त्यांच्या अकाउंटवर आलेले आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. आणि त्यानंतरची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे अपात्रतेबद्दल. कारण की पहिले सांगली जिल्हा झाला, त्यानंतर पुणे जिल्ह्यातून खूप साऱ्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. त्यानंतर डबल 33,000हून ज्या अधिक लाडक्या बहिणी आहे, या जिल्ह्यातून इथे अपात्र इथे झालेले आहे. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यातून अपात्र झाल्या, का अपात्र झाल्या, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, आपण सगळ्यात पहिली मोठी ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत. 33,000हून अधिक लाडक्या बहिणी कायमच्या अपात्र. नियमबाह्य लाभाची आता पुन्हा जी आहे ना, ही वसुली होणार आहे. बघा, अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. जिल्ह्यातल्या तब्बल 33,304 महिला लाभार्थी या योजनेसाठी कायमच्या अपात्र इथे ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे पहिले सांगली जिल्हा झाला, त्यानंतर पुणे जिल्हा झाला, आता त्यानंतर पुन्हा अमरावती जिल्ह्याचा या ठिकाणी नंबर लागलेला आहे. या अमरावती जिल्ह्यातून जवळजवळ 33,000 ज्या लाडक्या बहिणी आहे ना, या अपात्र इथे झालेल्या आहेत. म्हणजे त्यांना आता मे महिन्याचा हप्ता आणि यापुढील जे हप्ते असेल ते त्यांना भेटणार नाही. प्रशासनाने गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून राबवलेल्या ई-केवायसी मोहिमेनंतर हा मोठा गैरसमज उघडकीस आलेला आहे. लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे कागदपत्रे, उत्पन्नाची माहिती आणि इतर निकषांची सखोल तपासणी करण्यात आलेली आहे. या चाचणी मागे अनेक अर्जदारांनी चुकीची माहिती दिल्याचे ते स्पष्ट झालेले आहे. बघा, जशी त्यांनी चाचणी केलेली आहे, त्या चाचणीमध्ये त्यांना असं निदर्शनास आलेलं आहे की काही कागदपत्रे, उत्पन्नाची माहिती आणि इतर निकष जे असतात ना, याची सखोल तपासणी त्यांनी केलेली आहे. आणि या तपासणीमध्ये अनेक अर्जदारांनी चुकीची माहिती दिल्याचं त्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. काही प्रकरणांमध्ये महिलांच्या नावावर अर्ज दाखल करून पुरुषांनीच योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. याशिवाय चुकीची ई-केवायसी, उत्पन्न मर्यादेबद्दल खोटी माहिती, आयकर भरणारे लाभार्थी तसेच चारचाकी वाहनधारक असल्याचंही यामध्ये समोर आलेलं आहे. प्रशासनाची माहितीनुसार या अपात्र लाभार्थ्यांना गेल्या 15 ते 20 महिन्यांपासून योजनेचा लाभ घेत शासनाची दिशाभूल केली, त्यामुळे शासनाला मोठा आर्थिक फटक्याचा सामना करावा लागल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पडताळणी प्रक्रियेनंतर अशा सर्व लाभार्थ्यांना कायमचं अपात्र इथे घोषित करण्यात आलेलं आहे. बघू शकता, बघा इथे अपात्रतेचं कारण सुद्धा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान शासनाने या प्रकारची गंभीर दखल घेतली, मग त्यांनी नियमबाह्य पद्धतीने मिळालेली संपूर्ण रक्कम संबंधित लाभार्थ्यांकडून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत तिथे दिलेले आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांची चिंतेत वाढ झालेली आहे. प्रशासनाकडून पुढील काळात अनेक कठोर पडताळणी केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी ते अपात्र असेल, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 250 लाखांच्या वर असेल, त्यांनी चुकीची माहिती दिली असेल, त्यांनी अजून सुद्धा इथे काय करायचंय की लाभ सोडायचा आहे. हो, आता कारण की याची जे नियम आहे ना, हे अधिक कडक इथे करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आता महत्वाची म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याबद्दल. तर बघा, आज रविवार असल्यामुळे आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज काही इतक्या लाडक्या बहिणींना जो लाभ आहे ना, तो इथे भेटलेला नाही. आपल्याबद्दल आज याबद्दल कुठल्याही प्रकारची जी माहिती आहे ना, ही समोर आलेली नाही. परंतु उद्या सोमवार असल्यामुळे, उद्याची 15 जून असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर इथे पैसे जमा होण्याची दाट शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. तुम्हाला यावर काय वाटतंय? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की